अरे बापरे, बघा हे गोलछडीला किती फुलं आलेली आहे. अगदी पूर्ण पूर्ण लगडलेली. हे बघा, हे एक आणि ती दुसरं गेलं इकडं. त्याच्यावर किडा पण आहे. वास तर इतकं सुंदर सुटलं आहे ना. आणि हे इकडं कळ्याच्या रूपात हे एक आणि इकडं हे कुत्रीचं काही चालू काय नाही. हे कुत्री आहे बरं का, कुत्रा नाही, नुसतं उड्या मारीत आहे. ही भटका आहे, पण आता राहिलं आहे. आता काय करा, आम्हाला नाही ठेवायचं ते. म्हटलं 4 दिवस पाहुणं आहे, चला 4 दिवस पाहुणी खाऊन पिऊन जाईन ती. आणि आजचं वातावरण आभाळ आभाळ आभाळ. जायचं होतं बाहेर, पण हे आभाळ आहे ना लगेच विरून जाणार आहे. दुपारी इतकं ऊन पडेल ना, त्यामुळंच कॅन्सल केलं ह्या उन्हामुळं. नाही तर सचिला मला जायचं होतं बाहेर. पण आता पाहते तर आभाळ आहे. दिवसभर टिकून राहिला असतं तर ठीक आहे, पण वाटत नाही की हे दिवसभर असंच राहीन म्हणून. लगेच हे आभाळ निघून जाईल, हे ढगढग, आणि इतकं गरम होईल की बस लयच ऊन लागत मग असं. आणि ते हे ना बघा, हे आंबे काढायची कशी त्यांनी आयडिया केलेली आहे. अशी काढायची असं आतमध्ये लागत ना. हा, असं असं असं. ते जमणार नाही का ते आपलं सकाळी तुम्ही काढत होते ते धारदार कापू राहिलं ना ती. हा का, म्हणून आता ही दुसरी आयडिया. म्हणजे पहिली काढले ती याने काढले नाही पाहिजे, पण त्याने काय झालं, कापते म्हणजे सगळ्या फांद्या कापल्या जाते त्याच्यामुळं. आणि ते किती काढले, हे काय इथं, हे काय आंबे इथं काढलेले आहे, काही इथं काढलेले आहे. हे थोडा बरं तुमचं येईल तुमच्या विषय. ते वर करायला आखरी करायला गेले होते, आटकत नाही खाली ठेवा. हा, त्याच्यात पडलं पाहिजे ना, असं करायची आयडिया. काय करू, बांधू. हे काढायची असे आंबे काढायचं असेल ना, तर हे पाहिजे, हे असं गोंडपाड घ्यायचं. त्यांनी हे इथं काय केलेलं आहे, मस्त काय केलेलं आहे, ओलसर हे करून काय आयडियानी मस्त. आता आहे बघा कशा पाडतात, दाखवते तुम्हाला. अशी पिशवी बांधलेली आहे. जुगाड तर भारी भन्नाट आहे. काय केलं, एक बांबू घेतला, बांबूला ते 2 ओले फांद्या लावलेल्या आहे गोलाकार पद्धतीने, आणि त्याच्या खाली बाडदण. तर असं त्यांनी ते झोळीसारखं केलेलं आहे. आणि त्याच्यावर आता ते आकडा टाकलेला आहे, आतमध्ये आकडा, आणि बरोबर त्याच्यामध्ये आंबा फसल. पण त्याच्यापेक्षा झाडावर चढून वहीन ना पटापटा. हां, झाडावर चढायचं, पिशवी घ्यायची बघल्यात ते असं कवानी व्हायचं. तेव्हा खाली पडत आहे. आंबे काढण्यासाठी जे बनवलं आहे ना, ते अगदी फिशनेट सारखंच दिसतं की नाही, अगदी बरोबर. बघा, फक्त एवढंच की ही जाळी नाही, हे बाडधण आहे. फक्त एवढंच येईल का वरचे जे आहेत ना ते काढायला तकलीफ आहे, बाकी इथले जवळपासच्या हाताने काढता येत आहे. आंबे खूप उंच नाही आहे, खालीच आहे. पण कसं आहे, ते आंब्याचं झाड किडलेलं आहे आणि त्याच्या फांद्या कुचक्या झाल्या. आणि जर झाडावर चढलं आणि फांदी मोडली तर मोठा वैताग व्हायचा. त्यापेक्षा हा एक जुगाड चांगला आहे, खालच्या खालीच आपण आंबे काढू शकतो. म्हणून त्यांनी ती अशी आयडिया बनवलेली आहे. चला, आता पाडाचे आंबे काढायचे काम चालू आहे. आणि अजून ऊन इतकं आहे की डोळ्यावर आहे ना असं ऊन येतं आहे, ते चमकत आहे ऊन, त्याच्यामुळं ते जमत नाही. आणि जेवढे येतात तेवढे काढताय. अशी केली ही आयडिया भारी मस्त. अशी पिशवी केली गोंडपाटाची.
काहीतरी डोकं लावलंय पण जमलंय खरंच असं. याचे डायरेक्ट मला असं वाटतं आंब्याची पिशवी अशी काठी मिळतही असेल हे की नाही, पण आपल्याला काय माहिती ती कोकण भागात असेल. हां, ते कोकण भागामध्ये ज्याचा बाग आहे त्याला माहीत. आपल्याला काय एका झाडासाठी एवढं विकत घेत बसायचं. हे इकडं पिकेले बघा, पिकलेले ते. तर चला, ती तिकडं भरून राहिली आहे, पाटी तिकडं आहे. आता किती काढायचे काय माहिती. उलटी कर मग, उलटी कर. गवऱ्याची जुगाड पद्धतीने जशी आपण ती फिश नेटसारखं बनवलं होतं ना, त्या पद्धतीने आंबे काढायचा प्रयत्न केला आणि खूप वेळ लागत होता. म्हणजे हातालासुद्धा कळ लागत होती समता त्यांच्या. मग ते म्हणे आपण असं काय करू, एक आयडिया करू, हे सर्व जे आंबे पडलेले आहेत काढलेले आहेत ते प्रथम सर्व गोळा करू आणि मग आपण हे जे खाली ताडपत्री दिसते ही ताडपत्री सर्वजण धरू. म्हणजे मग धरणारे कोण, हे रंगकाम करणारे सुद्धा लोक असतील, घरातले सुद्धा असतील आणि सर्वांनी धरायचं. आणि मी ना काय करतो म्हणे, हे झाडावरचे जे आंबे आहे ते पटापटा पाडतो. अर्थात हाती धारदार कोयता होता आणि ह्या कोयत्याने ना सहज असं आंबे तुटले जात होते, पण त्याचबरोबर फांद्या पण तुटत होत्या. पण मग आता काय इलाजच नव्हता, कारण झाडावर तर चढणं शक्यच नव्हतं, कारण झाड तर अगदी किडीचं झालेलं होतं, कुचकं झालेलं होतं. ही पाडाची आंबे जे आहे ती काढायची म्हटल्यानंतर मुबलक माणसं पण हवीत आणि हे जे सर्व कारागीर होते त्यांचं जेवण झालं आणि त्यानंतर मग आंबे पाडायला आम्ही सुरुवात केली. जवळजवळ 2-2:30 वाजले होते आणि सकाळी मी आणि सची बाहेर गेलो होतो आणि मी नुकतीच आली होती, सची आणि मी. आणि मग काय, मी आल्या लगेच ताडपत्री धरायला भेटली आणि अशा पद्धतीने हे आंबे चालू आहे आमचं काढायचं काम. ताडपत्री ही जीवाच्या पलीकडे जड होती. जवळजवळ आम्ही सर्वजण किती होतो, 10-12 जण होतो ताडपत्री धरून आणि तिकडून समता त्या धारदार कोयत्याने एक आंबा खाली पाडत होते. कारण खाली जर तो जमिनीवर पडला तर ते आंब्याचं सर्व सत्यानाश झालं असतं, म्हणून हे झेलणंच योग्य वाटलं होतं. म्हणून मग ती ताडपत्री आणली आम्ही चाळीतून आणि मग अशा पद्धतीने हे आंबे काढायची तयारी सुरू. कोयत्याने कैऱ्या पाडत होतो, पण म्हणजे पाडायच्या आणि ते नेमकी देठालाच जाईल असं नाही, तर कधी कधी ती कैरीला सुद्धा लागत होती आणि ती कापली जात होती. याची खाप काढली तुम्ही, याची खाप काढली डायरेक्ट. आंबावरच राहिला, खाप काढली. कापलाय तो, कापलाय. मोठी खाप निघली. तेच म्हणते ना, त्याची खाप काढली तर तसंच राहिलं. मागच्या वर्षी एवढे आंबे नव्हते, ह्या वर्षी इतक्या कैऱ्या लागल्या ना काय विचारायला. म्हणजे इथंच नाही लागल्या, सगळीकडं लागलेल्या आहे. आणि मोसमच असा होता की खूप मोहर पण आलेला होता सगळीकडंच आणि कैऱ्या पण, म्हणजे आंबे पण भरपूर लागलेले. चला, यावर्षी खूप मजा आहे सर्वांची खायची, नाही तर मागच्या वर्षी नुसतं आम्ही बघतच बसायचं. हलवलं काय इकडे बघ ना आता. काही झाली तुम्हाला? नाही, उरकलं पाहिजे. नांगरायचं पण आहे का, तिकडे जायचंय? ट्रॅक्टर येईल ना थोड्या एवढे उन्हाचं. थोड्या वेळाने येईन अजून ड्रायव्हर. काही धरू लागली, मी कटाळी बाई मला. चला, आधी प्रयत्न केला तो पिशवीतून करायचा, ते काठी वगैरे बनवली, पण ते भलतीकडेच पडत होतं. त्यांनी घरच्या घरी बनवलं होतं. आता हे असं झेलून चाललेलं आहे. मग अशी भरपूर पाडले, आता पाडलेले आहेत. आणि ती फक्त झाले खालचेपर्यंत, आता वरचे काढायचे आहे. चला आता त्याला लावलेला आहे कोयता.
तर झाडावर चढून जमता आलं असतं, पण असं झालं आहे की हे झाड जे आहेत ना ते जरा थोडंसं किडलेलं आहे. आपण इंजेक्शन वगैरे दिले, औषधं टाकलेली आहेच आहे. तर यावेळेस भरपूर आले आहे, नाहीतर मागच्या वर्षी एवढे नव्हते. आता इतके खूप वरच्यापर्यंत आहे. तर मग आता सध्या खालचेच काढून राहिलेलो आहे आणि त्यामुळंच झाडावर चढत नाही आहे कोणी. हे बघा किती ठिसूळ झालेलं आहे ते पुरं, त्याच्यामुळं हे बघा, त्यामुळं कोणी चढत नाही आहे. ती खालूनच चाललेलं आहे करायचं काम. नाही तर यावं ना गेलं असतं बा वरती. गेले 2 वर्षापूर्वीच इंजेक्शन वगैरे हे औषधं मारले होते, पण मागच्या वर्षी यायला लागत होते, पण यावर्षी आले ते. आणि असं ऐकून आहे की सगळीकडेच आंबे यावर्षी, म्हणजे वातावरणच असं होतं. 2-4 झाले का कळ लागायची वर जाते तिथे लावता येत नव्हतं. यावर्षी चिकू पण भरपूर होते का? आता असं करू काका, असं लावू ना, आता असं लावायचं. हां, आता हे जे आहे ना खालचे पाडले गेले, पण वरचे अजून राहिले. आता जरा वेळ बसले कारण हातांना कळ लागले त्यांच्या. आणि इकडं आपला उरलेला रंग जो आहे तो चालू आहे, गेटला चाललेला आहे. बाकीचे सगळे कलर झालेले ते झालेले आहे सर्व. शिडीला पण वरती सगळीकडे झालेले. आता हे राहिलं गेटचं झालं का? मग काय करणार आहे काय माहिती, आता बघू आपण. तर वरती आपण इथं आहे ना पुट्टीने लावलेली, डायरेक्ट रंग लावलेला. आणि बघा हा ह्या खोलीचा रंग अतिशय छान. शौर्य काय काम आलं याच्यावर एवढं? हा शौर्य वैष्णवी आली आहे आवरायला. आणि इथं आंबे ठेवायचे ना ग, इथं ठेवायचे का आंबे? तर साफ केली तिने खोली. तर गेटला पण छान असा. आणि हे बघा, हे तर कालच झालेलं आहे. आणि हे पण दिलेलं आहे, ही शिडी. ते शिडीला पण कलर लावलेला आहे. सगळं अगदी मस्तपैकी पांढरं काळं छान. त्यांचं झुला आहे. आताच आंबे पाडले ते, तर राहिले अगदी थोडेफार, बाकी काय नाही. आणि आपल्याला तर नारळ पण काढायचे आहे, पोरं पाणी पितील म्हणून. हे मालक बसले बाहेर. तर हे बघा, हे याला ग्रिल म्हणतात का ग? तर बघा किती मस्तपैकी ह्या लोखंडाला रंग लागल्यामुळे हे ग्रिलिंग किती सुंदर दिसत आहे. आणि तिकडचं पण आणि वरचं पण. तर चला आता इकडचं पण आणि हे वरचे पण. खिडक्या पण झालेल्या आहे, खिडक्यांना पण झालेला आहे रंग सर्व. आणि दारांना कलर लावलेला आहे. हे काय मस्त कलर लावलेला आहे त्यांनी, तर कलर बी लावून दिलेला आहे दारांना. का ग वैष्णवी, मागच्या दाराला पण रंग दिला? अजून कुठं? बस एवढंच का? मागच्या दारान हे दार आणि ते बेडरूमचं असं. हां, मग तेच खराब. आणि हे सगळं पायऱ्यांवर कलर झालाय. आता हा कसा काढायचा? चप्पलचं स्टँडला पण कलर झालाय वाटतं सारं काम. एवढ्या कायऱ्या काढलेल्या. हा दाराचा कलर आणि हा किचनच्या दाराचा कलर.